अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। ए बानू कुणी बी दिसना देव हाय ती का गेलं गडाव। अगं गंगे देव असतं तर दिसलं नसतं का? अव आत पण असतील की ते आणि ते आत असतील तर आपण जाऊ माघारी। ए बाय गंगे काहीतरी बोलती। रंग्या गंगी तुम्ही कवा आला सा? आवाज आला म्हणून आले म्या बाहेर। आमसनी वाटलं कुठं बाहेर गेली का काय? नाही म्या हाय आता। देव हायत का गेलं गडाव? गेले। तुमच्याकडे बघून लय बरं वाटतंय बघा। काहीतरीच तुझं अशाच हसत राहा। आय, आय, आय. झालं का तुमचं लाजून मरडून झालं का? तुम्हास मी काय करायचंय? सांगतो की परत छान काय करायचं। बरं बानू काय म्हणले देव? आता हे बी तुम्हास मी सांगायचं का? ते काय नाही म्हणले राहू दे। उगा आपल्या नसत्या चौकशा। तू वाईज ग बस की बाई। हा म्या काय म्हणतो तू आडून राहिलीस ना म्हणून देव हाता आलं बघ। भय ह्यांनी सांगितलं मला पर दरवेळी असं कसं वागणार तुम्ही? मग त्याला काय झालं? हा बानू तू वागलीच ना ती अक्षी बरोबर वागलीच बघ। हवा असं कसं बोलताय गंगे? मला बी त्यात काही चुकीचं वाटत नाही बघ। पर जर देवासनी हे नाही आवडलं कधी तर ती बघू तवाची तवा। नाही नाही रंग्या अरे बराबर बोलते आहे ती। असं सारखं चुकून नाही चालणार आणि काही लोक तर त्याचीच वाट बघतात। नाही पर बानू तू ना जसं पाहिजे तसं काम करून घे पाहिजे तवा। ते तर मी करणार आहेच। ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री भास्कराय नमः। ओम श्री भानवे नमः। ओम श्री खगाय नमः। ओम श्री आदित्याय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, या जेजुरी गडावरून ही म्हाळसा आपल्याला अर्घ्य देते आहे। आपण त्याचा स्वीकार करावा आणि माझ्या प्रजेला तेज प्रदान करावे। जशी आपली आज्ञा देवी। आपण ममत्वाच्या भावनेने
प्रजेसाठी मागता आहात आणि ते प्रदान करणे यापेक्षा आनंदाचे काय असेल? धन्यवाद देवी, भविष्यात आपले भक्त आपली उपासना तेज शक्ती आणि समृद्धीसाठी करतील आणि खऱ्या भक्तांना आपण ते सहज द्याल. सूर्यदेव, भविष्यात काय घडणार आहे त्यापेक्षा वर्तमानात काय घडणार आहे हे जास्त महत्वाचे आहे. आपण वर्तमानाविषयी विचारावे देवी. तुम्ही मला म्हणाला होतात की बानूला आपले दर्शन होते. अजूनही बानूला आपले दर्शन होते का? ती आपलं ऐकू शकते का? होय देवी. ह्याचा अर्थ काय? देवी, मी आपल्याला ह्या आधीच सांगितले आहे, त्यांची साधना दृढपणे सुरू आहे आणि हे त्याचेच परिणाम आहेत. मला हे थांबवले पाहिजे. ते शक्य नाही देवी. का? कारण प्रत्यक्ष मार्तंड भैरवांच्या आशीर्वादाने हे घडते आहे. बर, आज्ञा असावी. तुम्ही जर गेलात तर मी तुमच्याशी बोलणार नाही. माझ्याकडे तुमच्याशी बोलायला शब्द नसतील. मला ठाऊक आहे की तुझ्या मनात राग आहे आणि तो तू वेळोवेळी व्यक्त करत आली आहे. तेव्हा आजही बोल. मी शांतपणे ऐकून घेईन, पण अशी मौन नको राहू. देवा, आपण इथे? होय. आजपर्यंत आख्यानासाठी राज्यसभेत असं एकटे आला नाहीत. होय, म्हाळसेने माझ्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मी ज्या पद्धतीने बानूकडे गेलो ते तिला आवडलेलं नाहीये. हो, म्हाळसा देवींनी मला सांगितलं होतं. खूप दुखावल्या गेल्या आहेत त्या. मी प्रयत्न करूनही ती माझ्याशी बोलत नाहीये आणि यावेळीही तिने मौन अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही ती माझ्याशी बोलत नाहीये. परंतु ह्याचे पडसाद आजच्या आख्यानात उमटले तर मला असं वाटतं की हे सर्वांसमक्ष घडायला नको. तरीही देवा, आपण देवींसोबतच यायला हवे होते. पण माधवा, मी तर आता या इथे आलो आहे. देवा, आणि बानूने देखील संयम ठेवायला हवा. तिने आपल्याकडे जेजुरीच्या आकाशात भ्रमण करण्याचा हट्ट धरायला नको होता. आणि देवा, आपणही तो हट्ट पूर्ण करायला नको होता. सगळ्यांनी आपल्याला पाहिले, विशेषतः म्हाळसा देवींनी. लक्ष्मी देवी, प्रधानजी, तुम्ही जे काही बोलत आहात ते मला पटतंय. पण परिस्थिती अशी आहे की माझ्या मनात तिला दुखवण्याचा हेतू नसला तरीही ती असं वाटून घेऊ शकते की हे तिच्या विरुद्ध कारस्थान आहे.
आणखी एक घटना घडते आहे. होय, मला कल्पना आहे त्याची. बानूलाही सूर्यदेवांचे दर्शन घडते आहे. पुढे जाऊन हा प्रश्न वादाचा व्हायला नको. माझी अशी इच्छा आहे की हा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा. मलाही तसंच वाटत आहे. परंतु आख्यानातही पार्वती आणि गंगा यांच्यामध्ये जे काही घडत आहे ते श्रवण करून म्हाळसेला ते सर्व काही जवळचे वाटत आहे. तेव्हा ह्या प्रसंगांना ती स्वतःचे काही अर्थ लावू शकते. परंतु तेच तर अपेक्षित आहे ना. होय. नारायण नारायण. देवी देवी. यावे मुनिवर. नारायण नारायण. आख्यानाला अजून अवधी आहे, म्हटलं आपली भेट घ्यावी. काय वार्ता आहे? नको देवी, मला कुठल्याही धर्मसंकटात टाकू नका. मला काही सांगायचं नाही. मुनिवर, आपल्याकडे काही वार्ता आहे आणि तुम्ही मला ती सांगत नाही आहात, असं कसं होईल? त्याचे काय आहे देवी की मला कुठल्या वादात पडायचे नाही. तुमचं नाव कुठे येणार नाही मुनिवर. बोलावे. हे श्री खंडेराय, क्षमा असावी. देवी, जेजुरीत चर्चा आहे. श्री खंडेराय आणि बानू यांना अनेकांनी चांदण्या रात्री आकाशात भ्रमण करताना पाहिले. म्हणून मी आपल्याला हे सांगत नव्हतो. आपल्याला राग येऊ नये. या म्हाळसेचा पदोपदी अपमान करायचा विडा उचललाय त्या बानूने. एखाद दिवशी तिला असा धडा शिकवेन ना की आयुष्यभर ती लक्षात ठेवेल. परंतु हे सगळे ती का करत असावी? का म्हणजे तिला ठाऊक आहे की याची चर्चा होणार, ही वार्ता माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मला याचा त्रास होणार. परंतु श्री खंडेराय यासाठी कसे तयार झाले हे कळत नाही. त्यांना हे टाळता आले असते. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा लाभ घेते आहे ती, दुसरं काय. तिने त्यांना आग्रह केला असणार. अगदी योग्य आहे देवी. मी पाहतोय ना, अगदी हट्टी झाली आहे ती. देवी, आपणही श्री खंडेरायांना आणि बानूला आकाशात भ्रमण करताना पाहिलेत का? मुनिवर, क्षमा असावी देवी. परंतु देवी, आता आपण काय करायचं ठरवले आहे? मी यांच्याशी मौन धरले आहे. यांना कळायला हवे की त्यांच्याकडून चूक झाली आहे. नारायण नारायण. देव तर अस्वस्थ असणार मग. म्हणजे देवी, आज आख्यानात देखील आपण त्यांच्याशी थेट बोलणार नाही का? नाही बोलणार मी त्यांच्याशी. नारायण नारायण. परंतु देवी, आणखी काही कारण आहे का आपल्या अस्वस्थतेचं? तुम्ही असे का विचारता आहात? नाही, कारण अंतरिक्षात काही देवतांच्या तोंडून एक नवीन वार्ता कळली. ती कोणती? बानूलाही सूर्यदेवांचे दर्शन होते आहे. देवतांमध्येही चर्चा आहे तर तिची. हो देवी, आता आपण काहीतरी करायला हवे. पण मुनिवर, ती तर तुमची शिष्य आहे ना. हो देवी, परंतु मी आपलेही हित पाहतो ना. आख्यानात पाहूयात काय करायचे ते. नारायण नारायण. आज्ञा असावी देवी.
नारायण. आज मला पुण्यांदा सुरवदेव दिसलं. हे काय आहे? हे कुणाच नाही विचारावं. हा आता आख्यानाला जातेच आहे तर महाराजासनी विचारावं. ए बानू, काय ह्या समधी माणसं निघाली आख्यानासाठी गाडाव आणि तू अजून हातच आहे वय. अरे मी तुमच्या दोघांची वाट बघत होते. आता निघायचं नवं? हे जाऊ की. काय ग, कसला विचार करतेस? अरे मला सुरवदेव दिसलं बघ. मला बी दिसत्यात. अरे तसं नाही, मला देवांसारखं दिसलं. ती यांचं डोसकं गेलं आहे मेंढरा संघ. व त्या असं म्हणतात का जसं इंद्रदेव चंद्रदेव दिसतात तसं आभाळात त्यासनी सूर्यदेव दिसलं. काय बोलतीयस? काय म्हणलं ते? अरे रंग्या, ते काय गप्पा मारत बसणार आहे तू? हे काहीतरीच असतं ह्याचं. मी काय म्हणतो, तू सुरवदेवासनी विचार तुला काय पाहिजे ते. तर त्या अगोदर आख्यानामध्ये मला महाराजांनी हे विचारायचं आहे. काही समजा काय आहे? मी तर असं ऐकलंय का मास्तर देवी दर दिवशी त्यांची पूजा करतात म्हण. मग तर तंटा व्हायचा. तर आपण कशाला घाबरायचं? आपण विचारायचं आणि त्यासनी राग आला ना तर येऊ दे. मला तर आताच बेहा वाटायला लागलंय. आपण जाऊ आता गडाव. वय चला. शुभम भवत. महाराज, आता आख्यान सुरू होईल ना? हो तर, परंतु त्याआधी बरेच काही घडले आहे. आज आख्यान कसे पार पडणार हा प्रश्नच आहे. का, काय झालं महाराज? तुला काय आणि कसे सांगू हा प्रश्नच आहे बानू. तर झालं तरी काय आहे ते तरी सांगा. बानू, श्री म्हाळसा देवींना हे कळलं आहे की तू श्री खंडेरायांसोबत रात्री आकाश भ्रमण करत होतीस. बरं, मग त्यात काय झालं? नाही म्हणजे त्या गडावर होत्या तेव्हा त्यासनी कळालंच असेल. नारायण नारायण, किती धाडसी झाली आहेस तू बानू. माझी शिष्या शोभतेस. एवढंच ना महाराज? मग झालं तर? नाही, एवढंच नाही. श्री म्हाळसा देवींनी श्री खंडेरायांशी मौन व्रत धरले आहे. ते तर चालायचं. आता त्यात काय एवढा विचार करायचा? हो का? बर, आपण आख्यानाच्या तर जायचं का? परंतु तुला आणखी एक सांगायचे आहे. काय? श्री म्हाळसा देवी तुझ्यावर रागावल्या आहेत. त्यात नवीन काय आहे महाराज? बानू, असे काय करतेस? आता मी घाबरायचं सोडून दिलं आहे बघा. परंतु अजून एक गोष्ट आहे. काय झालं जी? तुला सूर्यदेवांचे दर्शन होते म्हणे. वय बानू, ही खूप मोठी गोष्ट आहे. पर त्याचं काय महाराज? नारायण नारायण. कसे आहे बानू की श्री म्हाळसा देवी सूर्यदेवांची उपासना करतात आणि आता ते तुलाही दर्शन देतात म्हटल्यावर श्री म्हाळसा देवींना ते आवडलेले नाही. जे जे त्यांना प्रिय ते ते तू हिरावून घेतेस असे त्यांना वाटते आहे. जाऊ द्या ना महाराज. अहो, तुम्ही बी नगायचा एवढा विचार करू. नारायण नारायण. आणि आता आख्यान सुरू असताना बी मी गप बसणार नाही बघा. आणि मी अशी नव्हती. मग अशी का झालीस? आता तरी तू ही पडती बाजू घेऊ नकोस. म्हणजे असं मला वाटतं, तुझ्या अशा चांगुलपणाचा कोणी कसाही अर्थ काढावा असं होऊ देऊ नकोस. महाराज, मी अगोदर समज सोसत राहिले, सहन करत राहिले. पण माझ्या पदरी काय पडलं? हो, म्हणून हा मार्ग नव्हे ना बानू. अहो, मग मी काय करावं महाराज? तू नम्र आहेस म्हणून देव तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या हातून एखादी चूक घडली आणि ते जर देवांना आवडलं नाही तर तू एकटी पडशील. पर मी तसं नाही होऊ देणार महाराज. नारायण नारायण. चला,
येतो मी.